नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कृषी वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले आहे। गेल्या काही दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात वाकलेले पोल, खाली झुकलेल्या तारा आणि जर्जर झालेली वीज यंत्रणा याकडे लक्ष वेधले आहे। विशेष म्हणजे परिसरात विषारी प्राण्यांचा वावर वाढला असून रात्रीच्या अंधारात शेतीची कामे करणे जीवावर बेतत असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। रात्री 4 तास आणि दिवसा 4 तास नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे। ओव्हरलोड झालेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलण्यात यावे, तसेच वीज वाहिन्यांमधील धोकादायक अंतर व्यवस्थित करून अपघात टाळावेत अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे। महावितरण प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रतिनिधी नरेश चौधरीसह स्वराज्य न्यूज, तळोदा। पण मग फक्त आपल्या गावाला पण बंद करायला पाहिजे। गावाचा लोड तेवढा नाही राहत ना, आणि द्यावं लागेल ना, कारण एजीचा लोड जास्त आहे ना। एजीचा इथं 1500च्या पुढे लोड आहे, गावाचा 70 एम्पियर।